टॉपचे सेल्स प्रोफेशनल्स आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे माहितीये? टॉप सेल्स प्रोफेशनल्स क्लायंटला भेटण्या आधीपासूनच अर्धी डील क्लोज करूनच बसलेले असतात. कसं काय? कारण त्यांचा सेल्स कॉल हा कधीही रॅन्डम नसतो, तो प्लान्ड असतो. पण बहुतांश उद्योजक काय चूक करतात? कॉल लागला किंवा क्लायंट समोर बसला की डायरेक्ट बोलायला सुरू करतात. काय बोलायचं ते तिथेच ठरवतात ऑन द स्पॉट, आणि डील हातातून गेल्यावर कारण देत बसतात की सर काय क्लायंट कन्व्हिन्स झाला नाही. टॉप सेल्स प्रोफेशनल काय करतात? ते मीटिंगला जायच्या आधीच ठरवतात की क्लायंटला नेमके कोणते प्रश्न विचारायचे, त्याच्याकडून त्याचा नेमका पेन पॉइंट कसा समजून घ्यायचा आणि कॉन्व्हर्सेशनची दिशा नेमकी कुठे ठेवायची. लक्षात ठेवा, सेल्स हा बाय चान्स नाहीये, ती एक प्रोसेस आहे. चला एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही एका मोठ्या मीटिंगला चाललेले आहात आणि तुम्ही काहीच तयारी केलेली नाहीये. त्या क्लायंट बद्दल काही रिसर्च केलेला नाहीये ना, तुमचे प्रश्न तयार आहेत. मग ते कॉन्व्हर्सेशन कुठेही भरकटेल. पण जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलं असेल तर ते डिस्कशन मिनिंगफुल होतं आणि डील क्लोज होते. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, चांगला सेल्स कॉल हा तुमच्या नशिबावर नाही, योग्य तयारीमुळे होतो. डोंट गो जस्ट टू सेल, गो प्रिपेअर्ड विथ प्रॉपर प्लॅनिंग. प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही प्रत्येक सेल्स कॉलच्या आधी प्लॅनिंग करता का डायरेक्ट क्लायंटच्या समोर जाऊन बसता? मला कमेंट करून सांगा.